मिथुन लग्न. मिथुन लग्नासाठी हे जे परिवर्तन आहे ते व्ययात आहे, जे की 12व्या स्थानात होणार आहे. तर मिथुन लग्न वाल्या जातकांनी ह्या काळामध्ये त्यांना जाणवेल की कुठलीच कामं नीट होत नाहीयेत किंवा प्रत्येक कामाला विलंब आहे. ऑलरेडी मंगळाश्री जी की लग्न रास आहे ही, जे की त्यांना नेहमी फटाफट कामं केलेली आवडतात. पराक्रमी रास आहे, साहसी रास आहे. पण तुम्हाला जाणवेल कुठेतरी साहस, पराक्रम तुम्हालाच गोत्यात आणतोय. त्यामुळे बऱ्याच वेळेला कुठेही साहस करू नका. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करा आणि ह्या 2.5 वर्षात तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतील, जे की तुम्ही सगळं प्लॅनिंग करून ठेवलं आधीपासूनच, की मी हे करणार, ते करणार आहे. पण नाही, ते आता होणार नाहीये. तुम्हाला जे काही होणाऱ्या गोष्टी आहेत, ते शनी तुम्हाला देणार आहे. तुम्ही तुमची कुठेच बुद्धी चालवलेली कामी पडणार नाहीये. तर ह्या काळामध्ये तुम्ही 10 ठिकाणी लक्ष जर कामांवर ठेवलं, तर 10ही कामं फ्लॉप होणार आहेत आणि एखाद 2 कामं व्यवस्थित चालू होणार आहेत, हेही लक्षात ठेवा. जे की तुम्ही नियोजन केलं असेल ह्या वर्षात, की 2025 मध्ये मी काय-काय करणार आहे, तर ते नियोजन सुद्धा तुमचं फेल होणार आहे. तर ह्या वर्षामध्ये तुम्हाला नवीन गाडी, घर, प्रॉपर्टी घेण्याचे सुद्धा योग आहेत. तर ह्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या पण होणार. जे की तुमची वाणी, वाणीवर सुद्धा शनी बघत आहे, धनावर सुद्धा शनी बघत आहे. तर वाणी आणि धन तुम्हाला खूप जास्त जपून ठेवायचं आहे. जे की जीभ किंवा जिव्हा आपण जी म्हणतो, ती फार जास्त घातक असते. मित्रांना सुद्धा वाईट जिभेमुळे किंवा वाईट बोलण्यामुळे तुम्हालाही जाणवेल मित्राचे शत्रू सुद्धा व्हायला वेळ लागत नाही आणि चांगल्या बोलण्यामुळे शत्रू सुद्धा मित्र कधी होईल हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे ह्या काळामध्ये वाणीवर खूप कंट्रोल करायचंय. एखाद्याला पटकन राग तुमचा येऊ शकतो बोलण्यामुळे, त्यामुळे बोलणं फार सौम्य ठेवायचंय आणि जे की धनामध्ये अनावश्यक खर्च खूप होणार आहेत. तर ते जरी खर्च झाले तरी चांगल्या गोष्टींसाठी होणार आहेत. लोन वगैरे पण तुम्हाला पटकन भेटतील, पण ते चांगल्या कामांसाठी भेटतील. इव्हन तुम्हाला असंही जाणवेल, की माझ्या मी ध्येयापर्यंत पोहोचतोय, मध्येच कोणीतरी सडन एखादा माणूस येतोय आणि तो मला म्हणतोय, की "बाबा तुला हे काम करायचंय." तर ते काम पण तुम्ही हातात घ्या, ज्याची तुम्हाला आयडिया नाहीये, काही त्याचं व्यवहार ज्ञान नाहीये आणि तरी तुम्ही ते करताय, तर त्यातही तुम्हाला खूप प्रॉफिट होणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीचं काम शनी तुमच्याजवळ आणून ठेवणार आहे. त्यामुळे कुठलीच कामं काही ठरवू नका. जे होतंय त्या पद्धतीने जावा आणि आता सध्याला या 2.5 वर्षात तुम्हाला भीती भरपूर वाटणार किंवा कुणालाही साहजिक आहे की परिवर्तन करताना खूप भीती वाटते, की मी हे परिवर्तन कसं करू? मग ते नीट होईल का? मग मी हा बिझनेस चालू केलाय तर तो नीट होईल का? ते 100% खूपच चांगलं होणार आहे कारण शनीला परिवर्तन आवडतं. अजूनही हे तुम्ही समजून घ्या. शनी ज्या वेळेला येतो त्या वेळेला चॅलेंजेस देतो तुम्हाला. त्या त्यावेळेला तुम्हाला रडवतो सुद्धा, पण त्या रडण्यामधनं, त्या मेहनतीमधनं तो तुम्हाला नंतर हिरा पण बनवतो, हे लक्षात ठेवा. तर ह्या काळामध्ये तुम्हाला असं वाटेल माझा बिझनेस जर आहे मुंबईमध्ये, तर तुम्हाला वाटतंय की मला तो पुण्यात आता सेटल करायचा आहे, दिल्लीत सेटल करायचा आहे, तर 100% आत्ताचे योग तुमच्यासाठी खूप चांगले असणार आहेत. त्यामुळे बेझिझक कुठलाही विचार न करता छान काम करायला चालू करा. आणि भीती पहिली काढून टाका मनातनं, की मला घाबरायचं नाहीये. शनी स्ट्रगल देणार आहे, तर ते मला करायचंय. पॉझिटिव्हली घ्या शनीला. तर 100% तुमची कामं सुद्धा खूप चांगली होणार आहेत. ह्या काळामध्ये पोटाची दुखणी आणि पायांची दुखणी मागे लागणार आहेत. तर वेळोवेळी खाण्यापिण्यावर चांगलं नियंत्रण ठेवा. झोप वेळेवर घ्या. कारण शनी जो हा मीन राशीमध्ये आल्यामुळे सगळ्यांना झोपेचा प्रॉब्लेम खूप होणार आहे. झोप पूर्ण होणार नाहीये. खाण्याचं बंधन तुमचं म्हणजे सुटणार आहे. कधीही कुठल्याही वेळी तुम्ही खाऊ शकता. ही पण कंडिशन आहे. त्यामुळे शारीरिक गोष्टींकडे पण खूप जास्त लक्ष द्यायचंय. ह्या काळामध्ये बहिणी-भावंडांशी खूप जमवून घ्यायचंय. तुम्हाला जाणवेल की त्यांचे फेसेस अचानक मला समोर येतायत, की आधी हे असे होते आणि आता हे असे वागतायत. जे की मित्र सहकारी सुद्धा, जवळचे मित्र पण तुम्हाला जाणवतील. त्यांचे खरे फेस तुम्हाला दिसणार आहेत. ह्या काळामध्ये जे की शनी मीन राशीत आल्यामुळे तुम्हाला हे जाणवेल की रिअल फेसेस शनी आता दाखवतोय. तर त्याला तुम्ही तयार राहावा ते रिअल फेस बघण्यासाठी आणि त्यांच्यापासून लांब राहावा. तर मेष राशीवाल्यांनी हनुमानाची भक्ती तुम्ही जेवढी कराल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं फळ देणार आहे आणि दर शनिवारी तेलाचं मालिश तुम्ही केलं पाहिजे. तर आता आपण जाणून घेऊया वृषभ लग्न. वृषभ लग्न ज्या जातकांचं आहे त्यांना शनी जो आहे तो 11व्या स्थानामध्ये आहे, इच्छेमध्ये आहे. शनी हा 11व्या स्थानामध्ये तुमच्या असणार आहे आणि 11वं स्थान हे तुमचं लाभाचं, इच्छेचं, डिझायरचं असतं. तर तुम्हाला असंही वाटेल, की मला खूप जास्त इच्छा कोणाला नसते, सगळ्यांना असते. हे हवंय, ते हवंय, गाडी हवी आहे, कोटभर रुपये हवे. म्हणजे सगळ्याच गोष्टी मला श्रीमंत व्हायचं ह्या सगळ्या इच्छामध्ये असतात. पण ती इच्छा तुम्हाला वाटते, पण त्या इच्छेसाठी शनी तिथे बसलाय म्हटल्यावर तुमचं 100% नाही.
तर 200% मेहनत तुमच्याकडून करून घेणार आहे आणि त्या 200% मेहनतीला तुम्हाला तयार पण व्हायला पाहिजे. ह्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल, की जे तुमच्या तोंडाकडे बघून खुश व्हायचे आणि मागून तुम्हाला नावं ठेवायची, ही लोकं तुमच्या समोर येणार आहेत आणि मे बी ती जानेवारीपासून जाणवत पण असतील आणि ती लांब पण झाली असतील, जे की तुम्हाला काही वेगळं करायची गरज पण लागणार नाहीये. तुमच्या बाबतीत जी कोणी लोकं जळत होती, तुमच्याविषयी वाईट साईड बोलत होती, ती माणसं आपोआप लांब जाणार आहेत, गायब होणार आहेत. तर ह्या काळामध्ये तुम्हाला हे जाणवेल, की मी एकटी पडली किंवा मी एकटीच आहे. तर एकटंच राहावा. शनीला एकटं राहून काम केलेलं खूप आवडतं. त्याला झुंडमध्ये राहून काम केलेलं आवडत नाही. ह्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल, की तुमच्या इच्छाशक्तींमध्ये खूप वाढ झाली आहे. खूप वाटतंय डोक्यात हे करायचं, ते करायचंय. तर मग उठा आणि कृतीत काम करा. तर 100% शनी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला जाणवेल, की तुम्ही घर, गाडी किंवा रखडलेले तुमचे पैसे हे सुद्धा शनी तुम्हाला देऊन जाणार आहेत. पण शनी अजूनही सांगते, की तो तुमची खूप जास्त मेहनत बघून तुम्हाला खूप मोठं चांगलं फळ देणार आहे. तुमची राशी पण वृषभ आहे, जे की बैल त्याचं चिन्ह आहे. तुम्ही खूप मेहनत करता. कर्म पण खूप चांगली केली आहेत. गेल्या 2.5 वर्षात खूप त्रास पण काढलेला आहे. त्यातनं कर्म पण खूप चांगली केली आहेत. आता ते फळ खाण्याचे दिवस सध्याला आलेले आहेत. तर ते फळ खाताना आळशी मात्र होऊ नका किंवा तुम्हाला नेहमी जाणवेल, की कुठेतरी चांगलं येतंय सुख, की तुम्ही आळशी पण होऊन जाता. तर ती कंडिशन करू नका. या काळामध्ये पण जेवढी गेल्या 2.5 वर्षात मेहनत केली, त्याच या काळात पण तेवढीच मेहनत करा. तर तुमचं गोष्टी खूप चांगल्या होणार आहेत. वृषभ लग्नवाल्यांनी त्यांच्या मोठ्या बहिणी ज्या कोणी असतील किंवा धाकट्या बहिणी कोणी असतील, भावंड असतील, त्यांच्याशी गप्पा गोष्टी शेअर करा. त्यांना वेळोवेळी मदत करा. त्यांना विचारा त्यांचं तब्येत पाणी कशी आहे, ह्या गोष्टी करा. तर तुमचा शनी इथे खूप सुंदर होणार आहे. मनातल्या गोष्टी जरा बोलायला चालू करा. ओपन थोडं व्हा, तर बऱ्याच गोष्टी तुमच्या सुंदर पण होणार आहेत. ह्या काळामध्ये तुम्हाला पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. इव्हन तीर्थयात्रा या काळामध्ये तुम्ही खूप जास्त करणार आहात किंवा खूप म्हणजे लोकांनी अमरनाथ म्हणा, केदारनाथ म्हणा ह्याचे बुकिंग पण एप्रिलमध्ये करून ठेवले असावेत. त्यामुळे तीर्थयात्रा खूप जास्त होणार आहेत. ह्या काळामध्ये खाण्यावर खूप कंट्रोल करायचा आहे. खाणं अचर-वचर असल्यामुळे पोटाचे विकार पण होणार आहेत. पायांची दुखणी मागे लागणार आहेत. पण बऱ्यापैकी प्रवास करून भरपूर कामं होणार आहेत. जे नोकरीमध्ये आहेत त्यांना खूप जास्त पदोन्नती, प्रमोशन सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. ह्या वर्षात तुम्ही गाडी घेण्याचे प्रबळ योग आहेत. तर मग त्याही गोष्टी होऊ शकतात. प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता. तर बऱ्यापैकी जे की 2.5 वर्ष खूप खराब काढली, पण ही 2.5 वर्ष तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे. त्यामुळे कर्म खूप चांगलं करा, प्रामाणिक करा, खोटं कोणाला बोलू नका आणि जरी तुम्ही खोटं बोलला तर ते पुढे येणार आहे. त्यामुळे कुणालाही शब्द देताना प्रामाणिक द्या, खोटे शब्द देऊ नका आणि जे की तुम्हाला उपासना करायची आहे, ती शिवाची उपासना करायची आहे. शिवाची तुम्ही जेवढी उपासना कराल तेवढा तुम्हाला हा 2.5 वर्षाचा काळ खूप सुंदर जाणार आहे. आता जाणून घेऊया मिथुन लग्नाबद्दल. तर मिथुन लग्नाला हे शनीचं गोचर जे आहे ते 10व्या स्थानामध्ये होणार आहे, जे की कर्मस्थान म्हणून आपण म्हटलं जातं. तर मिथुन लग्नाचे जे जातक आहेत त्यांना नेहमी जाणवेल, की 10 प्लॅन्स त्यांनी डोक्यात तयार केलेत. मला हे पण काम करायचं, ते पण काम करायचं, सगळीच कामं मलाच करायची तर शांत राहावा. काही कामं होतील, काही कामं होणार नाहीत, काही कामं विलंबाने होतील. ह्या कंडिशन्स आता सध्याला होणार आहेत. तर मिथुन लग्न वाली जी कोणी जातक आहेत त्यांनी मेहनत खूप केली पाहिजेत किंवा त्यांना खूप जास्त पेशन्स ठेवले पाहिजेत. कारण काम तर भेटणार आहे, पण तिथे तुम्हाला जज पण केलं जाणार आहे. तुमचे वरिष्ठ, तुमचे जे कोणी बॉस, कलीग्स असतील ते नेहमी तुम्हाला जज करणार आहेत. काम कितीही दिलं तरी त्याचं अप्रिशिएशन करणार आहेत, पण जज मात्र करणार. का? तर शनी आहे ना, शनी तुम्हाला जज करूनच तुम्ही प्रॉपर त्यामध्ये निखरून बाहेर पडता. त्याचप्रमाणे हे त्यांचं काम करत राहणार आहेत. तुम्हाला तिथे निखरायचंय की खाली यायचंय किंवा वर जायचंय हे तुम्ही ठरवायचं. कारण शनीची कला अशी आहे, तुम्ही जर प्रत्येक काम हे आवडीने घेतलं, जरी तुम्हाला पटत नाहीये, तरी आवडीने घेतलं, तर शनी त्यात तुम्हाला 10 पटीने जास्त गोष्टी देतो. ह्या काळामध्ये कामाचे अवर्स तुमचे जे आहेत ते खूप वाढतील. कामाचे तास खूप जास्त वाढणार आहेत. जे की तुम्हाला त्याबाबतीत चिडचिड होऊ शकते, त्रास होऊ शकतो, पण तसं करू नका. कामाचे जरी तास वाढले, तर काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला भेटणार आहे आणि त्यातनं तुमचं मे बी प्रमोशन चांगलं होऊ शकतं किंवा वरती लोकांपर्यंत कळेल, की ही मुलगी किंवा हा मुलगा खूप वेळ काम करतोय. शनी कारण मेहनती ग्रह आहे ना, तर तुम्हीही मेहनत केलीच पाहिजे. या काळामध्ये तुमचं जॉब चेंज होण्याची प्रबळ संभावना आहे. माझ्या मते, की तुम्ही सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत जॉब जर चेंज केला, तर तुम्हाला खूप चांगली सॅलरी वाला जॉब भेटू शकतो आणि ह्या दिवसांमध्ये तुम्हाला कोणाशी चीटिंग नाही करायची 2.5 वर्षात, कारण रिअल फेसेस सगळे समोर येणार आहेत.
त्यामुळे कुणाबरोबर चिटिंग करू नका, शॉर्टकट अजिबात घेऊ नका. मिथुनवाले लोकं भरपूर हुशार असल्यामुळे शॉर्टकट हे तुम्ही पटकन घेता. तुम्हाला ईझी वर्क आवडतं, हार्ड वर्क आवडत नाही. तर ह्या गोष्टी खूप टाळा, कारण ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. ह्या काळामध्ये जर तुम्ही आळस केला, तर शनी नक्की तुम्हाला उचलून आपटेल. त्यामुळे लक्षात ठेवा, आळस करायचा नाहीये. कामाच्या प्रती खूप जास्त सतर्क राहायचंय. त्या काळात प्रवास खूप करावे लागू शकतात. नोकरीच्या ठिकाणी लोकांना पदोन्नती पण भेटणार आहे, पण कष्ट करून. त्यामुळे कष्टावर खूप जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे. पेशन्स खूप ठेवायचे आहेत. आत्ताच्या काळामध्ये कोणीही उठसूट काहीही तुम्हाला येऊन बोलू शकतं. तर तुम्हाला ते ऐकून घेण्याची पण ताकद ठेवायची आहे. कारण कुठेतरी वाईट सांगितल्यावर माणसाला राग येतो, पण चांगलं सांगितल्यावर माणूस खूप आतुरतेने ऐकतो. तर ही कंडिशन करू नका. त्या वाईटामधून पण काहीतरी पॉझिटिव्ह बघा, की मला त्यांना हे सांगायचं तर मग मी बदल करून दाखवतो. ही कंडिशन जर अप्लाय केली तर 2.5 वर्षात नक्कीच तुमचा हात कुणी धरणार नाहीये आणि तुम्ही खूप जास्त श्रीमंत होऊ शकता. खूप जास्त लक्झरियस लाईफ तुम्हाला तर खूप आवडते, तर तीही तुम्हाला इझिली भेटू शकते. तर दशम स्थानातला शनीला तुम्हाला अजून जास्त खुश करायचं असेल, तर तुम्हाला हनुमान चालीसेचं पठण रेग्युलर करायचं आहे रात्रीच्या वेळेला आणि हनुमानाचं दर्शन सुद्धा वेळोवेळी तुम्हाला जाऊन घ्यायचं आहे. आता जाणून घेऊया कर्क लग्न. कर्क लग्नामध्ये शनीचं गोचर हे 9व्या स्थानामध्ये जे की भाग्यस्थानामध्ये होणार आहे. तर भाग्यस्थानामध्ये ज्यावेळेला शनीचं गोचर होतं, त्यावेळेला भाग्य म्हणावं इतकं सपोर्ट करत नाही. तर कर्क राशीवाल्यांना, तर कर्क लग्नवाल्यांना असं जाणवेल, की आतापर्यंत भाग्याच्या भरोश्यावर मागची 2.5 वर्ष खूप सुंदर काढली किंवा ती इझिली कामं पण बनत होती. पण आता तसं होणार नाहीये. आता तुम्हाला भाग्य अजिबात सपोर्ट करणार नाहीये, मेहनत सपोर्ट करणार आहे. तुम्हाला हेही जाणवेल, की भाग्य कमी सपोर्ट करतंय आणि मेहनतीमधनं पण तेवढंसं फळ भेटत नाहीये. तर तीही कंडिशन होऊ शकते, पण त्याच्यातही काही म्हणजे त्रास करून घेऊ नका. त्याही गोष्टी तुमच्या खूप चांगल्या होणार आहेत, वाईट होणार नाहीत. ह्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल, की तुमच्या कामाच्या ठिकाणी बॉस किंवा सहकारी, तुमचे जे मित्र आहेत, ते तुमच्याशी खोटं बोलू शकतात किंवा नावाची तुमच्या बदनामी करू शकतात. पण ठीक आहे, त्यातही असं समजा, की शनी जर तुमची परीक्षा देतोय किंवा ते तुम्हाला नोटीस करतायत, की तुम्ही काय काम करताय, की जे की काम तुम्ही एखादं केलं असेल आणि तरीही तिथे एक म्हणजे एक मेसेज जातो, की ह्या मुलाने काम नाही केलंय. हे तुमचे मित्र बॉसला सांगतात. ह्या पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे शांत राहावं, काही कुणाला जास्त उत्तर देऊ नका. गोष्टी त्याही समोरासमोर येऊ शकतात. त्यामुळे ह्या काळामध्ये वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला खूप लक्ष द्यायचंय. वडिलांची तब्येत सतत बिघडत राहणार आहे. त्यामुळे वडिलांकडे खूप लक्ष द्यायचंय. त्यांचे पायाची दुखणी, गुडघ्यांची दुखणी, पोटाची दुखणी ह्या गोष्टी त्यांना होण्याच्या कंडिशन्स आहेत. तर कर्क लग्नवाल्यांना जे की तुम्ही बोलण्यात खूप अटळ असता, की जे ठरवलं ते ठरवलं. तर ह्या 2.5 वर्षात तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. जे की एखाद्याला वाटेल, की मला लव्ह मॅरेज कधी करायचंच नव्हतं. पण आता त्याचा एक दृष्टिकोन बदलू शकतो. जे की एखाद्याला कर्कवाला, लग्नवाला असेल, त्याला असं वाटेल, की मला लग्नच करायचं नव्हतं. पण त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो किंवा एखादा असेल, की मला व्यवसायच करायचा नव्हता, नोकरीच करायची होती. तर त्यांचाही दृष्टिकोन नोकरीमध्ये किंवा व्यवसायात बदलू शकतो. तर या पद्धतीचे गोचर या 2.5 वर्षात असणार आहे. खूप जास्त बदल तुम्ही स्वतःसाठी करणार आहात आणि तुम्ही वैयक्तिक स्वतःला समजून घेणार आहे या 2.5 वर्षामध्ये, की मला काय करायचंय, मला कुठल्या पद्धतीने काम करायचंय. तर या काळामध्ये पोटाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण अवेळी जेवण आणि झोपेचे भरपूर प्रॉब्लेम्स असल्यामुळे पोट आणि ॲसिडिटी यावर खूप जास्त लक्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे. कर्क लग्नासाठी ह्या काळामध्ये ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला घर किंवा गाडीचं सुख, प्रॉपर्टीचं सुख सुद्धा तुम्ही घेणार आहात. ह्या काळामध्ये जे कोणी राजकारणी असतील त्यांचं सुद्धा पण नाव गौरव खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. कामाच्या ठिकाणी पण भले तुम्हाला परीक्षा केली जाईल, पण त्यातनं पण तुम्हाला खूप चांगलं फळ दिलं जाणार आहे. तर एकूण हा काळ तुमच्यासाठी खूप सुंदर असणार आहे. भाग्याच्या भरोशी राहू नका. आपल्या मेहनतीवर खूप विश्वास ठेवा. जिथे 100% आहे तिकडे 200% मेहनत करून दाखवा आणि शनीला खुश करा. तर तुम्हाला करायचंय काय? तर तुम्हाला हनुमानाची सेवा करायची आहे, जी की दर शनिवार किंवा मंगळवारच्या रात्री हनुमानाचं दर्शन तुम्हाला नियमितपणे घ्यायचंय आणि हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण हे जरी तुम्ही कंटिन्यू वाचनात ठेवलं, तर तुम्हाला खूप चांगला फायदा ह्याचा होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया सिंह लग्नाविषयी. तर सिंह लग्नवाल्यांसाठी हा काळ खूप जास्त स्ट्रगलिंगवाला असणार आहे. खूप जास्त तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहेत. ह्या काळामध्ये मुळात तुमचं ध्येय तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे, जे की सिंहाची रास आहे. जे की सिंह कधी थकत नाही. त्याला शिकार भेटली नाही म्हणून तो
शिकार करायची थांबतो का? नाही. तर तो प्रयत्न करतो. त्या पद्धतीने तुम्हाला खूप प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला जाणवेल की गोष्टी फार स्लो होतायत, जे की तुम्ही स्लो काम कधीच करू शकत नाही. तुम्हाला नेहमी जाणवेल की तुम्हाला झटपट, तुम्ही उतावळ्या स्वभावाचे असल्यामुळे पटपट काम करणं तुम्हाला आवडतं. तर ह्या काळात तुम्हाला असं जाणवेल की एक काम तुम्हाला 10 वेळा करावं लागतंय किंवा त्या कामामध्ये भरपूर जास्त विलंब होतोय. जे की शनीचं गोचर तुमच्या जे की शनीचं गोचर तुमच्या कुंडलीमध्ये 8व्या स्थानामध्ये होणार आहे. तर 8वं स्थान हे तुमचं अचानक येणाऱ्या विपत्तीचं आहे. अचानक तुम्हाला जाणवेल, की सतत काही ना काहीतरी अचानकवाल्या गोष्टी होतायत. घरामध्ये अचानक गोष्ट अशी होते, की मग तिकडेच पैसे जातायत, तिकडेच सेव्हिंग्ज माझे उडतायत. ह्या कंडिशन्स ह्या काळामध्ये होणार आहेत. ह्या काळामध्ये तुम्हाला हेही जाणवेल, की मनाविरुद्ध गोष्टी खूप कराव्या लागतायत. जे की वडिलांसोबत बिझनेस करायचा नाहीये, पण तिथे मनाविरुद्ध जाऊन करावं लागतंय. जे की तुम्हाला नोकरी करायची नाहीये, पण नोकरी करावी लागते किंवा ज्या वयात तुम्हाला लग्न करायचं नाहीये, पण अशी कोणतीतरी सिच्युएशन आली आहे आणि तिथे लग्न करावंच लागणार आहे. तर ह्या कंडिशन्स म्हणजे शनी आहेत. ही उदाहरणं देते मी तुम्हाला. ह्या पद्धतीची कामं तुम्हाला करावी लागू शकतात. तर शनी हा तुम्हाला खूप जास्त म्हणजे त्रासात ठेवणार आहे. जे की तुम्ही त्यातनं मेहनत करून पण खूप हे चांगलं फळ भेटू शकतं. कारण 8वं स्थान हे अचानक धनसंपत्तीचं पण असतं. त्यामुळे ह्या काळामध्ये तुमचं परदेशात जाणं किंवा घरापासून थोडंसं लांब राहाल, ही पण कंडिशन ह्या काळामध्ये होणार आहे. या काळामध्ये, या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला मानसिक स्ट्रेस खूप जाणवेल किंवा जुनी कर्ज तुम्ही फेडून टाकाल, पण येणारं नवीन जर कर्ज घेतलं, तर ते तुम्हाला खूप जास्त त्रासदायक होणार आहे. जे की कोर्ट कचेरी म्हणा, त्यामध्ये सुद्धा विलंब लागणार आहे. कोणाच्या मॅटरमध्ये सुद्धा पडू नका. ह्या काळामध्ये तुमच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडू शकतात किंवा व्यक्तिमत्त्वावर सुद्धा अ, मान-अपमानाच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे थोडंसं वैयक्तिक तुम्ही फार सांभाळायचंय. वाणीवर खूप कंट्रोल करायचंय. कोणालाही पटकन बोलायचं नाहीये. जेणेकरून ही 2.5 वर्ष तुमच्यासाठी जरा थोडीशी वीक आहे. तर ह्या काळामध्ये जेवढं तुम्ही जिभेवर साखर ठेवाल, तेवढ्या गोष्टी तुमच्या खूप प्रॉपरली चांगल्या होणार आहेत. आणि ह्या काळामध्ये कुठलाही बदल जास्त करू नका. जे चाललंय त्यात चालवा आणि बाहेर जर कुठे जायचं असेल कामासाठी किंवा तुम्हाला आउट ऑफ इंडियाचे सुद्धा योग आय-टी वाल्यांसाठी जी लोकं आहेत आय-टीमधली त्यांना ही योग ते भेटणार आहेत. तर ओव्हरऑल हे जे शनीचं गोचर तुमच्यासाठी आहे ते जेमतेम आहे. खूपच चांगलं नाहीये. शारीरिक व्याधीसुद्धा भरपूर होणार आहेत, जे की पोटाचं दुखणं, कमरेचं दुखणं, पायाचं दुखणं आणि हे मे बी चालू पण झालं असेल तुम्हाला जानेवारीपासून. तुम्हालाही ते जाणवत असेल, की लेझीपणा आलाय किंवा काम होत नाहीये. एकच काम 10 वेळा करावं लागतंय. अडकलेले पैसे बाहेर पडत नाहीयेत. खूप आवश्यकता पैशांची भासतेय. म्हणून व्याजाने सुद्धा पैसे घेतले जातायत. तर ह्या गोष्टी थोड्याशा टाळा. गरज असेल तर लोन घ्या, पैसे घ्या, नाहीतर घेऊ नका. तर या काळामध्ये तुम्हाला हनुमानाच्या शरण जायचंय आणि जे की विष्णूंच्या शरण जायचंय. ह्या 2 गोष्टी जे की हनुमान आणि विष्णू ह्यांची जर तुम्ही पूजापाठ चांगले केले, तर तुम्हाला बराचसा काळ हा छान जाताना पण दिसेल. कन्या लग्नवाल्यांसाठी शनीचे गोचर हे 7व्या स्थानामध्ये होणार आहे, जे की ते स्थान आपण भागीदारीचं किंवा जोडीदाराचं पाहिलं जातं. तर ह्या स्थानामध्ये ज्यावेळेला शनी येतो, त्यावेळेला खूप जास्त परीक्षा पण घेतो. कुणाबाबतीत? जोडीदाराच्या बाबतीत. तर जोडीदार तुमचा तुम्हाला जाणवेल, की सतत तब्येत त्याची बिघडतीये. काही ना काहीतरी त्रास, व्याधी चालू आहेत. इव्हन ह्या काळामध्ये तुम्हाला हे पण जाणवेल, की तब्येत जरी बिघडली नसली तरी भांडण-तंडे खूप होतात, की छोटंसं मॅटर आहे आणि ते खूप मोठं टोकावर गोष्टी जातायत. ह्या कंडिशन्स ह्या काळामध्ये तुम्हाला 2.5 वर्षामध्ये मला दिसतात. जे की गेल्या 2.5 वर्ष कन्या लग्नवाल्याने खूप क्रिटिकल काढले. कामाच्या ठिकाणी खूप जास्त त्रास, वरिष्ठ लोकं नेहमी जज करणं, कलीग्स लोकं नेहमी खोटं बोलणं, उगाच नको ते नाहक आरोप लावणं. पण ह्या वर्षामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला A1 रिझल्ट बघायला भेटणार आहेत. ह्या काळामध्ये तुम्ही इतकं 2.5 वर्षात जे मागचे शिकलंय, स्किल घेतलंय, ते आता कुठेतरी या 2.5 वर्षात कामी येणार आहे. प्रमोशन चांगलं भेटू शकतं किंवा कन्या लग्नवाले म्हणजे नोकरी सोडून बिझनेसमध्ये सुद्धा येऊ शकतात. तर कन्या लग्नवाल्यांना जोडीदाराचं खूप जास्त म्हणजे लक्ष ठेवायचं आहे. हे गोचर जोडीदाराविषयीच जास्त दाखवतंय. त्यामुळे ह्या काळामध्ये जोडीदाराला खूप समजून घ्यायचंय. चिड होऊ द्यायची नाहीये. नाहीतर मग असं होणार, की कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप नावाजलं जातंय आणि घरी आल्यावर तुम्हाला तो स्ट्रेस वाटतोय, टेन्शन वाटतंय. ह्या काळामध्ये आईकडे पण थोडंसं लक्ष देण्याची फार गरज आहे. आई पण थोडी आजारी राहू शकते. आईला पण पायांची दुखणी, पोटाची दुखणी ह्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो आणि हे जे शनीचे गोचर आहे, ते तुम्हाला धार्मिक यात्रा खूप घडवणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही कोणी म्हणजे जोडीदार बरोबर जरी भांडण झालं,
तर तुम्ही धार्मिक यात्रा पण करायला जात जावा. वैयक्तिक स्वतःसाठी वेळ खूप देत जावा दोघांसाठी. तर हे गोचर तुमच्यासाठी खूप सुंदर पण जाईल. तर ह्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल की नवीन घर किंवा नवीन काहीतरी सुरू करणं हे 100% होणार आहे. परिवर्तन तर 100% असणार आहे. पण कामाच्या ठिकाणी लेझीपणा करू नका. कुठेतरी दिवस चांगले येतात, जे की 2.5 वर्षात गेला. इतकं छान कष्ट केलं, त्याचं फळ जर आत्ता भेटतंय, तर त्यामध्येही पण तेवढ्याच ताकदीने काम करा. तर शनी तुम्हाला त्याच्यापेक्षा पण उपर घेऊन जाईल. तर ह्या शनीला खुश करण्यासाठी तुम्हाला अ, वेळोवेळी गरिबांना मदत करायची आहे. गरिबांना नमकीन खायला द्यायचंय शनिवारच्या वेळेला, शनिवारच्या दिवशी. तर एवढेच उपाय करा. एवढ्या उपायाने तुम्हाला हे गोचर खूप चांगलं फळ देईल. आता आपण जाणून घेणार आहोत तुळा लग्न. तुळा लग्नवाल्यांना शनीचं हे जे गोचर आहे ते 6व्या स्थानामध्ये होणार आहे. 6वं स्थान हे तुम्हाला खूप जास्त थकवा, मानसिक त्रास आणि सततची भीती ही तुम्हाला आत्तापासून जाणवत पण असेल जानेवारी महिन्यापासून. ह्या काळामध्ये तुम्हाला कामाचं इतकं प्रेशर राहणार आहे, की तुम्हाला असं वाटणार आहे, की मनावर कोणीतरी एक दगड आणून ठेवलाय, ओझं दिलेलं आहे. हे तुम्हाला नक्कीच जाणवत असेल आणि तुम्हाला ती गोष्ट वाटत पण असेल जानेवारीपासून. ह्या काळामध्ये सततच्या भीतीमुळे पण पोटाचे आजार तुम्हाला होण्याची प्रबळ संभावना आहे. पायांची दुखणी खूप जास्त होऊ शकतात. इव्हन ह्या काळामध्ये ज्यांच्या कोर्ट कचेऱ्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते लांबणीवर जाणार आहेत. पटकन रिझल्ट लागणार नाहीयेत आणि जे की सासरच्या गोष्टींकडून तुम्हाला तकलीफ होऊ शकते, त्रास होऊ शकतो. तर मग ही कंडिशन पण 6व्या स्थानामधून दिसते. ह्या काळामध्ये शत्रू उगाचच डोकं वरती काढणार आहेत आणि तुम्हाला नाहक त्रास सुद्धा देऊ शकतात. ह्या काळामध्ये तुम्ही जेवढी भीती न घेता काम कराल, तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे. जेवढी भीती घ्याल, तेवढे तुमचे विकार वाढतील. जेवढा थकवा घ्याल, तेवढं तुम्हाला काम करण्याची इच्छा राहणार नाहीये. त्यामुळे चांगलं खावा, खाणं-पिणं चांगलं ठेवा. त्यावेळेला तुमच्या गोष्टी खूप चांगल्या राहणार आहेत आणि पॉझिटिव्हली गोष्टी तुम्ही जर घेतल्या शनीच्या ह्या, तर खूप चांगलं होईल. ह्या काळामध्ये शनी तुम्हाला तेच सांगतोय, की तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. कारण एक शरीर म्हणजे आपलं एक मशीन आहे आणि त्या मशीनला मेंटेनन्स केलंच पाहिजे. इव्हन गाडी घेतली तरी आपल्याला तिला प्रॉपरली बघावं लागतं. तेल, पाणी बघावं लागतं. त्याच पद्धतीने आपल्या शरीराला सुद्धा तेल पाण्याची गरज असते. मग त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या वेळोवेळी. डॉक्टरांकडे जावा, प्रॉपर खाणं-पिणं ठेवा. तर गोष्टी खूप चांगल्या होणार आहेत. ह्या काळामध्ये मानसिक दबावच मला खूप जास्त दिसतोय आणि भीती. तर भीती थोडीशी सोडून दिली तर गोष्टी चांगल्या होणार आहेत आणि खोटं बोलू नका ह्या काळामध्ये. कारण ह्या काळामध्ये रिअल फेसेस सगळे तुमच्या समोर येणार आहेत. तुम्ही एखाद्याचा खोटा बोलून अनुभव सांगितलाय, कामाच्या ठिकाणी जाताय आणि त्यांना खोटा अनुभव सांगताय किंवा कुठल्याही गोष्टी. तर शनी आता मीन राशीमध्ये येणार आहे. तर सगळ्यांनाच सावध राहायचंय, की सगळ्यांचे रिअल फेसेस दिसणार आहेत. चीटिंग करू नका. ह्या काळामध्ये रिलेशनशिपमध्ये पण तुम्हाला गोष्टी बऱ्याचशा कळणार आहेत. तुमच्या साइडनी कोण आहे, कोण नाहीये. त्यामुळे तुम्ही ह्या बाबतीत पण सतर्क राहावा. तर शनीला खुश करायचं असेल, तर दर शनिवारी हनुमान चालीसा तुम्हाला ऐकायची आहे आणि होईल एवढं विष्णूची उपासना तुम्हाला करायची आहे. तर एवढेच उपाय तुम्ही करा. एवढ्या उपायांनी हे 2.5 वर्ष पण तुमचे खूप चांगले जातील. आता जाणून घेऊया वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाल्यांना हे गोचर जे शनीचं आहे ते 5व्या स्थानामध्ये होणार आहे. जे की 5वं स्थान आहे तुमचं इच्छेचं, प्रेमाचं आणि जे की विद्येचं, अभ्यासाचं. तर ह्या काळामध्ये तुम्हाला रिअल फेसेस लोकांचे दिसणार आहेत. जे की तुमची गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, नवरा असतील, बायको असतील, जी कोणी व्हॉटएव्हर रिलेशनशिप, फ्रेंडशिपचं. ह्या वेळेला तुम्हाला तुमचे रिअल फेसेस लोकांचे दिसणार आहेत. तर दिखाव्याचं प्रेम टिकणार नाहीये आणि जे खरंच प्रेम आहे ते 100% टिकणार आहे. तर ह्या काळामध्ये लग्न ज्यांना करायचे ते लोकं साखरपुडा करतील आणि म्हणतील, की अजून 1-2 वर्षांनी लग्न करू. ही कंडिशन सुद्धा होणार आहे. कारण शनी जिथे बसतो, तिकडे सगळ्या गोष्टींना विलंब लावतो किंवा देर करतो. ही कंडिशन राहणार आहे. जिथे कोणाला ॲडमिशन चांगल्या ठिकाणी करायची तिकडे पण थोडंसं कटकट होऊन ॲडमिशन होईल, पण तिथे थोडासा विलंब होईल. तर ही कंडिशन पण असणार आहे. ह्या काळामध्ये ज्यांना बाहेरगावी जायचंय, त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम काळ आहे. तर ह्या राशीमध्ये तुम्हाला जाणवेल, की पहिलीच 2.5 वर्ष खूप खराब काढलेली आहेत तुम्ही. त्या 2.5 वर्षात तुम्ही मनाने खरं तर दगड झाल्यात. इमोशन्स हा प्रकार तुमच्यात राहिलेला नाहीये. इमोशनलपणा तुमच्यात राहिलेला नाहीये. तर हा इमोशन जे की तुमचे आहेत, ते तुम्हाला नेहमी जाणवेल, की आता तुम्ही एक सतर्क झालाय किंवा सावध झालाय. कुठलंही रिलेशन तुम्हाला पटकन अ, अ, त्रास नाही देणार आहे. ही पण कंडिशन राहणार आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला खरं दिसतंय आणि तिकडे तुम्ही कट ऑफ करून गोष्टी पुढे चालणार आहात. ही पण कंडिशन होणार आहे. तर ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला घ्यायची काळजी म्हणजे ती पोटाची आणि पायांची दुखणी. कारण वेळेवर न जेवल्यामुळे किंवा कारण कामं आता तुमची खूप चांगल्या पद्धतीने होणार आहेत. मनासारखी सुद्धा होणार आहेत. फक्त तुम्हाला प्रेमसंबंधांकडून थोडासा त्रास होणार आहे. तर ती जरी गोष्ट सांभाळली,
तर बऱ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या होणार आहेत. ह्या काळामध्ये 2.5 वर्षात तुम्ही खूप जास्त नवीन-नवीन शिकणार आहे. ट्रेनिंग नवीन घेऊ शकता किंवा ह्या काळामध्ये खूप लोकं नोकरी सोडून व्यवसाय सुद्धा करणार आहेत किंवा नोकरीमध्ये जे लोकं आहेत त्यांना पदोन्नती सुद्धा भेटणार आहे. तर हे गोचर वृश्चिक राशीसाठी खूप सुंदर असणार आहे. तर तुम्हाला हनुमानाची पूजा ही करायची आहे. रेग्युलर संकट मोचन हनुमान अष्टक तुम्ही जर ऐकण्यात ठेवलं किंवा वाचलं, तर त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला होऊ शकतो. अ, आता आपण जाणून घेऊया धनु लग्न. धनु लग्न ज्यांचे आहेत त्यांना जाणवेल की हा काळ खूप आत्ता सध्याला जानेवारीपासून मानसिक दबाव खूप वाढलाय. सतत डिप्रेशन येतंय. सतत एक भीती वाटतीये. कामाच्या ठिकाणी वर्कलोड खूप जास्त वाढलाय. कितीही चांगलं करताय, ॲप्रिशिएशन होत नाहीये. जे की तुम्हाला शनीची आता ढय्या पण चालू होते 2.5 वर्षाची आणि जे की शनी तुमच्या 4थ्या स्थानामध्ये येते. जिथे की आईची काळजी जिथे की आईची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आईला तुमच्या बघा चेस्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो, खांद्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पायांची दुखणी वाढू शकतात आणि जे की पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे आईकडे तुम्हाला खूप जास्त लक्ष ह्या 2.5 वर्षात द्यावं लागणार आहे, तब्येतीकडे. ह्या 2.5 वर्षात तुमचं भावंडांसोबत म्हणावं इतकं पटणार नाही. प्रत्येक वेळेला तुमची वडिलांसोबत पण तुमची उगाच म्हणजे भांडण म्हणा किंवा विचार जुळणार नाहीत, मतभेद होणार आहेत विचारांमध्ये. ह्या काळामध्ये जरी हे सगळं असलं, तरी एक तुम्ही प्रॉपर्टीचे योग प्रबळ दिसतात, गाडीचे योग सुद्धा प्रबळ दिसतात. ह्या गोष्टींसाठी तुम्ही पैसे पण खर्च करू शकता. पण ते पैसे खर्च करताना तुमची खरोखर तुमच्यात तेवढं धाडस आहे का? तुमचे हप्ते तेवढे व्यवस्थित जाणार आहेत का? ह्या पण गोष्टी तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे. तर ह्या 2.5 वर्षांमध्ये राशीच्या लोकांना मानसिक दबाव तर राहणार आहे आणि एकटं पडल्याची फिलिंग खूप जास्त येणार आहे. जे की तुमच्या बरोबरची जी माणसं होतील, की तुम्हाला जाणवतील, की ती अपोझिट झालीत किंवा ती आता तेवढं माझ्याशी बोलत नाहीत किंवा तुम्ही काहीतरी त्यांच्या बाबतीत वेगळं ऐकाल. त्यामुळे आता तुम्हाला हे पण जाणवेल, की जी तुमची माणसं आहेत ती लांब गेल्यासारखी जाणवतील आणि तुम्ही एकटे पडाल. तर एकटं राहावा. शनी तुम्हाला तेच सांगतो, की तुम्ही जूनमध्ये काम करण्यापेक्षा एकटं राहून जर काम केलंत, तर तुमचा त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर ह्या काळामध्ये प्रमोशन पण होऊ शकतं. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांना बदलही होऊ शकतात. पैशा-पाण्याच्या दृष्टीने सगळं व्यवस्थित आहे. फक्त तुमचं मन एक मनावर ओझं राहणार आहे आणि एक फिलिंग एकटीपणाची ती एक कायम राहणार आहे. बाकी कामाच्या ठिकाणी वर्कलोड सुद्धा खूप असेल. चिडचिड पण खूप होईल, पण ते पण तुम्ही हसत-खेळत घ्या. गोष्टी तुमच्या खूप चांगल्या होणार आहेत. कुणालाही पटकन वाईट बोलू नका. वाणी खराब करू नका. पोलीस केस सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ह्यावर पण तुम्हाला खूप विचार केला पाहिजे. कुणालाही बोलताना खूप संयमाने बोललं पाहिजे आणि ज्यांच्या कोर्ट कचेऱ्या आहेत त्यांना पण थोडासा इथे एक रिलीफ भेटू शकतो. तुम्हाला जाणवेल, की मला आता ती केस जास्त चालवायची नाहीये, तर आपण बंद करून टाकू. ही गोष्ट होईल किंवा एखादी तुम्ही कोर्टात केस पण दाखल करू शकता. ही कंडिशन दिसतेय. तरी तुम्हाला उपायांमध्ये होईल एवढं ओम शनिश्चराय नमः ह्या मंत्राचा जाप रेग्युलर संध्याकाळच्या वेळेला एक माळ करायचा आहे. त्याने तुम्हाला खूप चांगला रिलीफ भेटू शकतं. आता आपण जाणून घेऊया मकर लग्न. मकर लग्नाला शनीचं हे जे गोचर आहे ते 3ऱ्या स्थानामध्ये होणार आहे, जे की पराक्रम स्थान म्हणून पण ओळखलं जातं. आता बऱ्यापैकी तुमची एक 7.5 पण संपलेली आहे आणि तुम्हाला हे पण जाणवेल, की शनी आता पराक्रमात येतोय म्हणजे तुम्हाला खूप हसवणार आहे किंवा खूप काही देणार आहे, तर नाही. शनी जिथे बसतो तिकडे माणसाला रडवतो. तुम्हाला चॅलेंजेस खूप छान-छान भेटणार आहेत. तुम्हाला जे की विचार पण केला नव्हता, की एवढं मोठं काम आपल्या हाती येईल आणि ते तुम्ही फुलफिल करून पण दाखवाल आणि त्यातनं तुम्हाला रिझल्ट एकदम जोरदार मिळतील. तर ह्या काळामध्ये तुम्ही तुमच्यावर क्वेश्चन करू नका. मला हे काम जमेल का? अजिबात नाही. मला सगळं जमणार आहे. शनी जे माझ्यासाठी देतोय ते अतिउत्तम असणार आहे आणि मी त्यामध्ये 100% पॉझिटिव्हली उतरणार आहे आणि त्यात मी विन होऊन दाखवणार आहे. हे जरी तुम्ही रेग्युलर रोज बोलत राहिलात सकाळी उठल्यानंतर, तर 100% शनी तुम्हाला खूप चांगलं फळ देणार आहे. तर 3ऱ्या स्थानातला शनी जो आहे गोचर केलेला आहे तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये, तर हे धाकट्या भावंडांकडून थोडा तुम्हाला त्रास होण्याची संभावना आहे किंवा त्यांच्यासाठी तुम्ही मदतीला धावू शकता. ही कंडिशन होऊ शकते. ह्या काळामध्ये तुमचे दौरे खूप होऊ शकतात. बाहेर गावी जाण्याचे चान्सेस खूप आहेत किंवा कंपनीकडून तुम्हाला ट्रेनिंगसाठी बाहेरगावी जावं लागू शकतं किंवा तुम्ही मग फिरण्यासाठी सुद्धा बाहेरगावी जाऊ शकता. धर्मस्थळावर तुमची यात्रा खूप जास्त ह्या काळामध्ये होणार आहे. ह्या काळामध्ये तुम्हाला फक्त काळजी करायची ती म्हणजे तुमचे शोल्डर, तुमचे पोट आणि तुमचे पाय. ह्या गोष्टी थोड्याशा बघायच्यात कारण कंटिन्यू कामाचं प्रेशर असल्यामुळे एका जागेवर बसून सगळं शरीर तुमचं अकडून जाणार आहे. त्यामुळे व्यायाम तुम्हाला वेळोवेळी केला पाहिजे. जिमला जाणं गरजेचं आहे आणि वैयक्तिक चालणं सुद्धा फार गरजेचं आहे.
या काळात कामाचं प्रेशर जरी असलं, तरी मानसिक त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. तर तुम्ही त्याला घाबरू नका. शनी काहीतरी देतोय म्हटल्यावर काहीतरी चांगलंच करणार आहे किंवा खूप लोकांना असं पण वाटेल, की मी तर शिकतोय एक आणि काम देतात मला तिसरंच, ज्याचं मला काही नॉलेजही नाहीये. तर तेही तुम्ही घ्या. त्याचंही ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल आणि त्यातही तुम्ही खूप छान प्रगती करू शकता. शनीचं एकच आहे, की परिवर्तन करा, तर मी तुम्हाला टॉप लेव्हलला नेणार आहे. आणि तसंही मकर राशीवाले तुम्हाला हे माहिती आहे, की तुम्ही लंबी रेसचा घोडा आहात. तुम्हाला मेहनतीची फार सवय आहे. नवीन असं काही मी सांगत नाहीये, की तुम्हाला मेहनत करायची पण कुठेतरी आत्ता तुम्हाला एक मनावरचं ओझं कमी झालेलं आहे. तर तुम्हाला जाणवू शकतं, की आता 7.5 संपलोय म्हणजे आता बऱ्यापैकी चांगलं होणार आहे. तर चांगलं तर होणारच आहे. पण जी मेहनत ओके ज्या मागच्या 7.5 वर्षात केली होती, ती लगातार तुम्ही करत राहावा, सतत करत राहावा. 100% हा क्षणी तुम्हाला खूप मोठा आणि खूप चांगल्या पदावर नेऊन ठेवू शकतो. तर तुम्हाला उपाय करायचा आहे म्हणजे दर शनिवारी आणि मंगळवारी रात्रीच्या वेळेला हनुमानाच्या मंदिरात जायचंय. मनातली कुठलीही इच्छा बोला आणि हनुमानाला गुलाबाचं फुल अर्पण करा. लाल पुष्प कुठलंही अर्पण करायचंय. एवढाच उपाय करा. एवढाच उपायाने तुम्हाला खूप चांगला फायदा जाणवेल. आता आपण जाणून घेऊया कुंभ लग्न. कुंभ लग्नाला शनीचं हे जे गोचर आहे ते धनस्थानात दुसऱ्या स्थानामध्ये होणार आहे. तर तुम्हाला जाणवेल, की गेली 2.5 वर्षामध्ये कुंभ राशीतच आवडीच्याच राशीमध्ये शनी असल्यामुळे तुम्हाला फायदा पण बऱ्यापैकी चांगलाच आला होता. वाईट काही झाला नव्हता. पण आता मीन राशीत ज्यावेळेला गोचर करतो, त्यावेळेला तुम्हाला एक लेझीपणा येऊ शकतो आणि तुमचे पैसे जे की धनस्थानातच शनी येतोय म्हटल्यावर तुमचे पैसे खूप खर्च करणार आहे. अनावश्यक खर्च खूप होऊ शकतात, जे की तुम्ही घर रेनोव्हेशन करू शकता, जे की तुम्ही घर घेऊ शकता, जे की वाहन सुख तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय सुखकर गोष्टींसाठी तुमचा खूप पैसा या काळामध्ये खर्च होणार आहे. ह्या काळामध्ये तुम्हाला हे पण जाणवेल, की मित्रांना असं वाटतं, की मी नक्की पैसे कुठे-कुठे ठेवलेत. लोकांना अचानक जाणवणार, की ह्यानी ना खूप खर्च केलेला नाही मागच्या वेळेला, पण ह्याच्याकडे भरपूर काही आहे आणि ते वेळोवेळी तुम्हाला ना मागणार सुद्धा आणि तुम्ही देणार सुद्धा. तर ह्या काळामध्ये पैसे कुणालाही देऊ नका, नातेवाईकांना सुद्धा देऊ नका किंवा घरातल्यांना सुद्धा देऊ नका. परत पैसे रिफंड तुम्हाला भेटणार नाहीयेत. त्यामुळे कुणालाही उधारी हा प्रकार करू नका. ह्या काळामध्ये तुम्हाला वैयक्तिक जाणवेल, की घरामध्ये थोडेफार क्लेश होतायत आणि नेहमी घरामध्ये पण लक्ष ठेवावं लागतंय किंवा त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. ही कंडिशन राहणार आहे. एखादी वाईट बातमी या 2.5 वर्षात तुम्हाला जाणवेल किंवा जवळची व्यक्ती अचानक तुम्हाला सोडून जाईल. ही पण कंडिशन ह्या 2.5 वर्षात तुम्हाला जाणवू शकते. तर मग ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याकडे जे की दुसरं स्थान हे खाणं-पिणं पण दाखवतं. तुम्ही खाण्यामध्ये खूप एकदम हे मौजी व्हाल किंवा म्हणजे म्हणतात ना, चांगलंच खायला तुम्हाला आवडेल. म्हणजे घरातलं नाही व्यवस्थित जेवण की Zomato लगेच ऑर्डर कराल. ही पण कंडिशन दिसते. त्यामुळे पोटाचे विकार भरपूर होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे खाणं-पिणं खूप तुम्हाला सुधारलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे आणि ह्या वेळेमध्ये होईल एवढं तुम्ही अ, जी कोणी अपंग मुलं आहेत, आंधळी लोकं आहेत, वृद्ध लोकं आहेत, त्यांना खूप मदत करा. त्यांना मदत केल्यानंतर तुमचं खूप चांगलं होऊ शकतं आणि बऱ्यापैकी तुम्हाला हे शनीचं गोचर खूप छान काही देऊन पण जाणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न पण केले पाहिजेत, जे की मेहनत पण घेतली पाहिजे. आता आपण जाणून घेऊया मीन लग्न. मीन लग्नाला हे गोचर जे आहे बोलते मी. मीन लग्नाला जे शनीचे गोचर आहे ते पहिल्याच स्थानामध्ये होणार आहे, जे की व्यक्तिमत्वात असणार आहे. तर ह्या काळात तुम्हाला जाणवेल, की लेझीपणा खूप जास्त वाढलेला आहे. जे की पहिली कामं 10 कामं पटकन तुमच्या हातून जी होत होती, ती आत्ता होत नाहीये. त्यातली 2-3च कामं होतायत किंवा 2-3 कामं करून झाल्यानंतर तुम्ही कंटाळून जाताय, की आता हे उद्या बघू. तर ही कंडिशन तुमच्या बाबतीत होताना दिसते आणि ह्या 2.5 वर्षामध्ये मीन लग्नवाले जे कोणी असतील, त्यांनी मुद्दामून आपलं हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं. भले काही नाही झालं, नॉर्मली जाऊन या, फेरफटका मारा, तिकडे जाऊन कोणाशी बोला, संवाद साधा किंवा गोळ्या कोणालाही फुकट द्या किंवा अगदीच मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही काहीही खरेदी करा. साबण करा, फेस वॉश करा किंवा एखादी कुठलीही विक्सची गोळी घ्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक 3 महिन्यात एकदा करायच्यात. कारण ते कर्म तुमचं कट ऑफ होईल तिकडे, जे की हॉस्पिटलचं दिसतंय ते. खर्च दिसतायत ते. तर ह्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल, की परदेशातले कॉल तुम्हाला खूप येणार आहेत किंवा परदेशात तुम्ही बिझनेस सेटल करू शकता. परदेशात जाण्याची संधी फिरण्यासाठी म्हणा, कामासाठी अ, होऊ शकते ह्या 2.5 वर्षामध्ये आणि जे की ह्या 2.5 वर्षामध्ये पोटाचे विकार खूप होणार आहेत. पायांची दुखणी वाढणार. त्यामुळे खूपच जास्त तुम्हाला लक्ष त्या विकारांकडे पण द्यावं लागणार आहे. वेळोवेळी जेवण महत्वाचं आहे. एकतर मीन राशी ऑलरेडी झोपेचा प्रॉब्लेम त्यांना खूप असतो आणि त्यात शनी पण येतोय मीन राशीमध्ये. त्यामुळे जी की तुमची झोपण्याची सायकल आहे ती पूर्ण बिघडणार आहे. तुम्हाला जाणवेल की जे आधी तुम्ही
10-11ला झोपवता ते तुम्ही आता 2-3ला पण झोपताय किंवा 1-2ला पण झोपताय आणि सकाळी लवकर उठावं पण लागतं. त्यामुळे ॲसिडिटी सारखे पण आजार होण्याची प्रबळ संभावना आहे. मीन लग्नवाल्यांना हे पण जाणवेल की मीन लग्नवाल्यांना जाणवेल नेहमी की मानसिक स्ट्रेस खूप आहे आणि थकवा खूप जाणवतोय. एनर्जी राहिली नाहीये किंवा तुम्ही विटॅमिनचं जर टेस्ट केली तर D3 विटॅमिन खूप कमी असणार आहे, B12 कमी असणार आहे. तर त्याचंही तुम्ही एकदा चेकअप करत जावा प्रत्येक 6 महिन्यातनं. त्याही गोष्टी तुमच्यासाठी खूप चांगल्या असणार आहेत. मीन लग्नवाल्यांना ह्या 2.5 वर्षामध्ये ह्या काळामध्ये तुम्हाला हे पण जाणवेल, की ज्याला कोणाला तुम्ही पैसे देता ते परत रिपीट देत नाहीये. त्यामुळे पैसे देणं-घेणं ठेवू नका. माणसं ओळखायला शिका. ह्या काळामध्ये रिअल फेसेस खूप जास्त तुम्हाला दिसणार आहेत. कोणी तुमच्याशी चांगलं बोलतंय म्हणून तो माणूस चांगला आहे, अजिबात असं वाटू देऊ नका. तुम्ही तुमची क्वालिटी खूप चांगली द्या, क्वांटिटी चांगली देऊ नका. आपल्याला कस्टमरनी चांगलं म्हटलं पाहिजे. आपल्याला कस्टमरनी कामाचा रिव्ह्यू चांगला दिला पाहिजे, ना की आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. ह्या पद्धतीचं काम, क्वालिटीचं काम आत्ता तुम्ही केलं पाहिजे आणि जे की आळस झटकल्यावर तुमची खूप कामं पण चांगली होणार आहेत. बऱ्यापैकी हे गोचर वैवाहिक जीवनासाठी पण थोडंसं खडतर राहणार आहे. समजून घेण्यामध्ये मतभेद होणार आहेत जोडीदाराबरोबर. त्यामुळे जोडीदाराबरोबर पण संबंध तुम्हाला मधुरतेचे ठेवले पाहिजेत. वेळोवेळी कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. तर ह्याही कंडिशन्स आहेत. तर मग उपाय करायचे झालेच, तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे कंटिन्यू वाचायला चालू करा आणि जे की हनुमान चालीसा रेग्युलर वाचायला चालू करा. तुम्हाला खूप चांगले ह्याचे फरक पडताना दिसतील.